Good morning, dear students. Our next topic is the stress strain curve from the 6th chapter, Mechanical Properties of Solids. Now, as per this stress strain curve topic is considered. हा जर कर्व तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर फर्स्ट यू शुड नो व्हाट इज द मीनिंग ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. मग आतापर्यंत आपण शिकलेलोच आहे व्हाट इज द मीनिंग ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस म्हणजे काय? व्हेन यू आर अप्लाइंग एनी फोर्स टू द इलास्टिक मटेरियल. When you are applying any force to the elastic material, there is a change in its length, volume or the shape. आणि मग जो काही चेंज होतो तो म्हणजे काय असतो? स्ट्रेन. ज्या फोर्समुळे जो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या इलास्टिक बॉडीमध्ये चेंज होतो तो म्हणजे काय? स्ट्रेस. आणि जो चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल ते म्हणजे काय असतं? स्ट्रेन. मग आता अकॉर्डिंग टू द हुक्स लॉ, आपण हुक्स लॉ स्टडी केलेला आहे. काय आहे हुक्स लॉ? विदिन द इलास्टिक लिमिट the stress is directly proportional to the strain. हुक्स लॉ आपण बघितला, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, पण कधी? विदिन द इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे काय की प्रत्येक मटेरियलचं काहीतरी इलास्टिक लिमिट आहे की तुम्ही त्या लिमिट पर्यंतच काय करू शकता? फक्त स्ट्रेच करू शकता. म्हणजे रबर, सपोज छोटं रबर असेल तुम्ही एका पर्टिक्युलर लेंथ पर्यंत स्ट्रेच करू शकता. मोठं असेल तर त्याची लिमिट काय असणार आहे? जास्त. किंवा एखादी वायर घेतली तर त्या वायरला तुम्ही किती स्ट्रेच करू शकता? त्या वायरचं जेवढं लिमिट असेल तेवढं. बुकमध्ये जर बघितलं तर प्रत्येक मटेरियलचं इलास्टिक मटेरियलचं तुम्हाला इलास्टिक लिमिट तिथे दिलेलं आहे. जर ॲल्युमिनियम वायर असेल तर ते कितीपर्यंत स्ट्रेच होऊ शकतं. नंतर कॉपर वायर असेल तर ते कितीपर्यंत स्ट्रेच होऊ शकतं. रबर असेल तर ते कितीपर्यंत स्ट्रेच होऊ शकतं हे तुम्हाला त्या व्हॅल्यू दिलेले आहे. म्हणजेच विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग त्या इलास्टिक लिमिटच्या पलीकडे काय आहे? म्हणजे देयर इज नो चेंज इन इट्स लेंथ, साइज, शेप, म्हणजेच काय झालं? प्लास्टिक रिलेशन दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस कर्व. मग आता हुक्स लॉ मध्ये काय स्टडी केलं आपण? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग आता तुम्ही जर ही ग्राफ बघितला, हियर वी कॅन सी दिस ग्राफ हियर, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन. वी आर स्टडीइंग द स्ट्रेस स्ट्रेन कर्व हियर. इट मीन्स द स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन हियर. Stress is on the y-axis, strain is on the x-axis. मग आता हा जर स्ट्रेस टू स्ट्रेन कर्व जर बघितला तुम्ही तर तुम्हाला वेगवेगळे रिजन दिसतील. इथं काय दिसतील? इथपर्यंत तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसेल, इथे वेगवेगळे रिजन दिसेल. म्हणजे हे वेगळे रिजन म्हणजे काय? तर आता हा जो पॉइंट आहे ओरिजिनल पॉइंट, म्हणजे तिथं कुठलाही वेट अप्लाय केलेला नाही. मग तिथं काय आहे? 0. आता तुम्ही काहीतरी ते जे काही मटेरियल आहे ते काय करताय? स्ट्रेच करता. म्हणजे त्याच्यावर काय करताय? स्ट्रेस अप्लाय करताय. मग स्ट्रेस अप्लाय होत असेल तर ऑब्विसली देयर इज अ चेंज होणार, म्हणजेच तो स्ट्रेन होणार आहे. म्हणजे 0 टू A पर्यंत जर बघितलं, O टू A पर्यंत जर बघितलं तर इथं काय दिसतंय तुम्हाला? कर्व दिसतंय का? नाही. यू कॅन सी हियर देयर इज अ स्ट्रेट लाईन हियर. O टू A काय दिसतंय तुम्हाला? स्ट्रेट लाईन दिसते. O टू A स्ट्रेट लाईन जेव्हा तुम्हाला ग्राफ येते ह्याचा अर्थ काय होतो? That line means that two factors are directly proportional to each other. Directly proportional म्हणजे काय? समप्रमाण. म्हणजे स्ट्रेस जेवढा चेंज होतो तेवढ्याच प्रमाणात काय होते? स्ट्रेन चेंज होतो. आलं लक्षात? OA मीनिंग, OA म्हणजे काय? तुम्हाला एक स्ट्रेट लाईन दिसते, म्हणजेच काय? तिथे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजेच कुठला लॉ इथे ओबे होतोय? द हुक्स लॉ इज ओबे ओनली अप टू द पॉइंट A. Up to the point A, the Hooke's law is obeyed here. So you can see here the straight line here. Now above OA, आता हे काय झालं? up to the OA, within the elastic limit, the Hooke's law is obeyed here. मग आता आपण ही जी काय वायर, सपोज मी एखादी वायर कन्सिडर केली, ही काय केली? मी वायर कन्सिडर केली आणि ह्या वायरला काय करते? वेट अप्लाय करते. त्या वायरला काय करते? मी सपोज इथं वेट अप्लाय करते. जसं आपण यंग्स मॉड्युलस मध्ये बघितलं, इथं वेट अप्लाय केल्यामुळे काय होते? ती वायर काय होते? ती एक्सटेंड होते. म्हणजे एका पर्टिक्युलर इलास्टिक लिमिट पर्यंत काय होते? ती एक्सटेंड होत जाते. म्हणजे जर सपोज मी जर पॉइंट A ला चेंज केल्यानंतर, म्हणजे स्ट्रेच केल्यानंतर पॉइंट A ला मी जर सपोज एवढं वेट अप्लाय केलेलं आहे आणि मी ते रिमूव्ह केलं, मी ते वेट काय केलं? काढून टाकलं. आता ते वेट काढून टाकल्यामुळे काय झालं पाहिजे? परत हा ओरिजिनल रिट्रेस आला पाहिजे. म्हणजे परत पाथ कुठला गेला पाहिजे? A पासून O पर्यंत. तर आपण त्याला कुठलं मटेरियल म्हणू शकतो? इलास्टिक मटेरियल, कम्प्लिटली इलास्टिक मटेरियल. जर ते परत हाच पाथ ओबे करत असेल तर. ओके. आता मी ह्या पॉइंट A च्या पुढे म्हणजे जेवढं वेट अप्लाय केलेलं आहे
त्याच्यापेक्षा आणखी वेट वाढवलं. त्याच्यापेक्षा काय झालं, आणखी वेट वाढवलं. कुठपर्यंत, पॉइंट बी पर्यंत. पण जेव्हा मी आणखी वेट वाढवलेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रेट लाईन झाली का इथे, नाही. तिथे काय झालेलं आहे, कर्व तयार झालेला आहे. काय झालेलं आहे, कर्व तयार झालेला आहे. म्हणजे इथे हुक्स लॉ इज नॉट ओबे बिटवीन द रिजन ए टू बी. हुक्स लॉ इज नॉट ओबे. हुक्स लॉ इज नॉट ओबे बिटवीन ए अँड बी हिअर. आणखी स्ट्रेच केल्यानंतर काय होतं इथे, हुक्स लॉ इज नॉट ओबे हिअर. म्हणून हा जो पॉइंट बी आहे ह्याला काय म्हणायचं, इलास्टिक लिमिट और इट इज कॉल्ड एज ए यील्ड पॉइंट. म्हणजे ह्या पॉइंट नंतर, पॉइंट बी नंतर त्याच्यामध्ये इलास्टिक, तेवढंच ते इलास्टिक लिमिट आहे, तेवढ्याच लिमिट पर्यंत फक्त तो काय होतो, ओरिजिनल पाथने रिट्रेस होऊ शकतो. जर तुम्ही इथे हा फोर्स काढून घेतला पॉइंट बी ला तर तो त्याच्या ओरिजिनल पाथने परत येऊ शकत नाही. म्हणून पॉइंट बी ला काय म्हणायचं, इलास्टिक लिमिट और यील्ड पॉइंट. ओके. आता मी परत आणखी काय केलं, त्याला आणखी वेट अटॅच केलं. आणखी वेट अटॅच केलं. आणखी वेट अटॅच केल्यामुळे काय झालं, ती वायर आणखी स्ट्रेच झाली. आणखी स्ट्रेच झाल्यामुळे काय होते, यू विल गेट द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द पॉइंट सी. आणखी वेट अटॅच केल्यामुळे तुम्हाला काय झालं, नेक्स्ट पॉइंट भेटला सी. आता ह्या सी पॉइंटला जर तुम्ही वेट रिमूव्ह केलं, वेट जर रिमूव्ह केलं, आता हे काय इलास्टिक लिमिटचा पुढचा पॉइंट आहे. म्हणजे याच्यानंतर त्याच्यामधली इलास्टिसिटी काय झाली, नाहीशी झाली. म्हणजे तेवढंच लिमिट, तिथपर्यंतच फक्त ते स्ट्रेच होऊ शकत, त्याच्यापुढे ते स्ट्रेच होऊ शकत नाही. म्हणून पॉइंट सी ला जर तुम्ही वेट रिमूव्ह केलं तर तो काय होईल, दुसऱ्या पाथने स्ट्रेन कर्वला येईल. म्हणजे हे इलास्टिक बिहेवियर झालं का, नाही. दिस बिहेवियर इज कॉल्ड एज ए प्लास्टिक बिहेवियर. दिस बिहेवियर इज कॉल्ड एज ए प्लास्टिक बिहेवियर. आणि ह्याच्यानंतर ती वायर स्ट्रेच होणार का, तर नाही होणार, कारण त्याचं इलास्टिक लिमिट काय झालेलं आहे, संपलेलं आहे. तुम्ही जर एखादं रबर घेतलं, तुम्ही एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंतच ते फक्त ताणू शकतात आणि ते सोडल्यानंतर ते ओरिजिनल शेप आणि साईजला येईल. म्हणजे ते त्याचं काय झालं, इलास्टिक लिमिट. पण जर तुम्ही ती वायर, ती रबर जे आहे ते जर खूपच जोरात ताणवलं, खूपच जोरात, म्हणजे त्याच्या इलास्टिक लिमिटच्या पण बाहेर, तर काय होईल, ते स्ट्रेच होईल पण ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला येईल का, नाही. ते त्याच्या ओरिजिनल साईज आणि शेपला येणार नाही. म्हणजे ते आता त्याच्या ओरिजिनल शेप मध्ये येईल का, नाही. म्हणजे ते इलास्टिक मटेरियल राहिलं का, नाही. म्हणजे ते कुठलं मटेरियल झालं, तर प्लास्टिक बिहेवियर झालं. आलं लक्षात, ओके. देन आफ्टर द पॉइंट सी आपण आणखी वेट वाढवलं, आणखी वाढवलं, आणखी वाढवलं, आणखी वाढवल्यानंतर काय झालं, त्याचं प्लास्टिक बिहेवियर चालू झालेलं आहे. आणि एका पॉइंटला काय होतं, तुम्ही जर खूप वेट अटॅच केलं त्या वायरला तर ती वायर काय होते, तुटून जाते. आणि त्या पॉइंटला काय म्हणायचं, फ्रॅक्चर पॉइंट. सो दीज आर द डिफरंट पॉइंट्स रिगार्डिंग विथ द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. कुठले कुठले पॉइंट्स आहे, पहिलं O2A, you get the straight line here, that is the elastic behavior here. Up to the point B, if you are going to increase the weight here, then it will be having the elastic behavior. But after the point B, after the point elastic limit or end point here, it shows the plastic behavior here. And at point D, it shows the fracture point. आले लक्षात, ही स्ट्रेस स्ट्रेन कर्व here. तर तुम्हाला कुठलाही पॉइंट विचारू शकता त्या स्ट्रेस स्ट्रेन कर्व मध्ये, where is the elastic limit or why it is called as a yield point here. Show the in a stress strain curve, show where the plastic behavior, where the elastic behavior. So you have to show this diagram here. तुम्हाला इथं लिहिता आलं पाहिजे, प्लास्टिक बिहेवियर म्हणजे कुठलं, इलास्टिक बिहेवियर म्हणजे कुठलं, हुक्स लॉ कुठे ओबे होतो, हुक्स लॉ कुठपर्यंत, फक्त OA, जिथपर्यंत स्ट्रेट लाईन येते तिथपर्यंतच फक्त हुक्स लॉ ओबे होतो. ह्याच्या पुढे स्ट्रेस इज नॉट प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, म्हणजेच तिथे हुक्स लॉ ओबे होतोय का, नाही. ओके. सो दिस इज द थिअरी रिगार्डिंग विथ द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. आता इथे पुढे काही मटेरियलचं क्लासिफिकेशन दिले. आता सपोज आपण ग्लास, सिरॅमिक जर घेतलं, ग्लास मटेरियल घेतलं किंवा सिरॅमिक मटेरियल जर घेतलं, तुम्ही जर त्याच्यावर खूप फोर्स अप्लाय केला, ग्लासवर जर खूप फोर्स अप्लाय केला तर काय होतं, तुटून जातं. किंवा सिरॅमिकवर जर काही खूप जोरात ठोकलं तर काय होतं, तुटून जातं. म्हणजेच ग्लास, सिरॅमिक्स काय होतात, तुटून जातात एका पर्टिक्युलर लिमिट मध्ये. म्हणून त्याला ब्रिटल मटेरियल म्हणतात. त्याला काय म्हणायचं, ब्रिटल मटेरियल. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं.
So remember, glass, ceramics are the brittle material. नंतर कॉपर, ॲल्युमिनियम आणि आयर्न. कॉपर, ॲल्युमिनियम आणि आयर्न यांना काय म्हणायचं? डक्टाईल मटेरियल. कारण हेच मटेरियल काय होतात? इलास्टिक बिहेवियर दाखवतात आणि खूप स्ट्रेच झाल्यानंतर it shows the plastic deformation here, like this here. Up to this point here it shows the elastic behavior, but after this it will show the plastic deformation. म्हणून त्यांना काय म्हणायचं? डक्टाईल मटेरियल. गोल्ड, सिल्वर. आता गोल्ड आणि सिल्वर जर बघितलं तर ते ठोकून त्याचे चिप्स तयार केले जातात, म्हणून त्याला म्हणायचं मॅलिएबल मटेरियल. देन रबर. रबरला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज ए इलास्टोमर हियर. Rubber, it is called as a elastomer. Why? Because it should be having the larger value of the change in the length. म्हणजे त्याच्यामध्ये इलास्टिसिटी जी आहे ती मॅक्सिमम प्रमाणात आहे, म्हणजे there is a large value of the stress and strain here. Therefore, this rubber is called as a elastomer. Another one material here which shows the hysteresis graph here that we will see. There is a one material here which shows the stress strain curve of hysteresis loop. This one is the hysteresis loop here. The next type of material, it is the material which shows the hysteresis curve here. And that example it is the vulcanized rubber here. For this material, जसं आपण लास्ट बघितलं स्ट्रेस स्ट्रेन कर्व जो बघितला बाकीच्या मटेरियलसाठी कॉपर, ॲल्युमिनियम, आयर्न साठी, त्याच्यामध्ये काय हुक्स लॉ ओबे करताना स्ट्रेट लाईन आणि नंतर कर्व होती. पण काही मटेरियल असे आहेत इलास्टिक मटेरियल, फॉर एक्झाम्पल वल्कनाइज्ड रबर. ते मटेरियल काय होतं की इलास्टिक मटेरियल त्याचे इलास्टिक बिहेवियर शो करत असताना इट गिव्स द हिस्टॅरिसिस लूप हियर. हिस्टॅरिसिस लूप म्हणजे काय? Suppose its original point here and this one is the final point. तर आता ती इलास्टिक बिहेवियर जे आहे त्यांचं दाखवताना it will be shows like this here. First of all, it will be start from the point O here, go through the point A and reach the point B here. जसं जसं आपण त्याच्यामध्ये लोड वाढवत जातो, म्हणजे एखादी वायर आहे सपोज, त्या वायरला मी काय केलंय, थोडा 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 काय केलं, 1 2 3 असे 4-5 प्रकारचे वेट त्याला अटॅच केले. वेट अटॅच केल्यामुळे काय होते, त्याचं लोड वाढत गेलं. लोड वाढत गेलं म्हटलं त्याचं स्ट्रेचिंग वाढत गेलं, म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व यू विल गेट लाईक दिस हियर. आलं लक्षात? मग आता जर मी त्याचं लोड रिमूव्ह केला, 1 by 1 जर त्याचं लोड रिमूव्ह केलं तर त्याने काय करायला पाहिजे, त्यांनी ह्या पाथनी परत यायला पाहिजे. पण काही मटेरियलमध्ये असं होत नाही इलास्टिक बिहेवियर शो करत असताना, तर तो जो पाथ आहे इट फॉलोज द पाथ लाईक ए हिस्टेरेसिस लूप हियर. म्हणजे एक एक वेट जर मी कमी कमी करत गेले तर ते काय होतं, त्याचा स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व जो आहे इट विल बी लाईक द हिस्टेरेसिस लूप हियर. आले लक्षात? सो सम मटेरियल व्हेन इन्क्रीजिंग द लोड हियर इट विल बी शोज द बिहेवियर लाईक दिस हियर. as the load is removed here it will be shows the behavior like a hysteresis loop. So this is the theory regarding with the hysteresis loop stress strain curve for the vulcanized rubber. मग तुम्हाला हे MCQ मध्ये सुद्धा विचारू शकतात. The hysteresis loop will be occur for which material here? So example is the vulcanized rubber. आलं लक्षात? स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डिफरंट मटेरियल हे लक्षात ठेवायचे, ह्याच्यावर तुम्हाला MCQ मध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. Then next topic is the Poisson's ratio. Next topic is the Poisson's ratio. So this topic is also important here. Poisson's ratio, it is denoted by the sigma. Poisson's ratio, it is denoted by the sigma here. Its definition is Poisson's ratio sigma is equals to lateral strain divided by longitudinal stress. Okay, lateral strain divided by the longitudinal strain. We are studying the next topic, that one is the Poisson's ratio denoted by the sigma here. आता lateral strain म्हणजे काय आणि longitudinal strain म्हणजे काय? lateral strain म्हणजे काय आणि longitudinal strain म्हणजे काय? ह्याच्यामध्ये आपण वायर कन्सिडर करणार आहे, एक वायर ज्याची लेंथ आहे L
आता ही वायर जर आपण स्ट्रेच केली, त्याला वेट अटॅच लावून जर आपण स्ट्रेच केली तर काय होणार आहे, त्याची लेंथ वाढत जाणार, त्याची लेंथ काय होणार आहे, वाढत जाणार. पण सायमल्टेनियसली जेव्हा लेंथ वाढत जाते तेव्हा त्याची रेडियस काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. आलं लक्षात? एक वायर घेतली, ती जोपर्यंत आपण स्ट्रेच करत जाऊ तोपर्यंत त्याची काय होईल, लेंथ वाढत जाईल. ॲज द लेंथ विल बी इन्क्रीजेस, सायमल्टेनियसली इट्स रेडियस गोज टू बी डिक्रीजेस. ओके. Then next one is a second concept, as you are compressing that wire. आता तुम्ही काय केलं, त्याचं लोड जो आहे तो रिमूव्ह केला, मग त्याच्यामुळे काय होणार आहे, वायर त्याच्या ओरिजिनल पोझिशन. ॲज यू आर डिक्रीजिंग द लोड हिअर इट विल बी गेट कॉम्प्रेस्ड. मग ती कॉम्प्रेस होत असणार काय होणार आहे, त्याची लेंथ काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. सायमल्टेनियसली त्याची रेडियस काय होत जाणार आहे, वाढत जाणार. तर ह्या कन्सेप्टवर जो आहे दॅट इज द Poisson's ratio here. So Poisson's ratio, it is the having the formula lateral strain to the longitudinal strain here. So in Poisson's ratio, it is the ratio of lateral strain to the linear strain here. मग काय मिनिंग होतं lateral strain आणि linear strain चं ते आपण अगोदर बघू. आता ही वायर जी घेतलेली आहे, आता ती वायर सपोज स्ट्रेच केली along its length, म्हणजे सपोज आपण ह्या डिरेक्शनने जर ही वायर आहे, वायर सपोज अशी घेतली आणि ह्याला काय केलं, आपण इथे वेट अप्लाय केलं. आपण काय केलं, ह्याला इथे वेट अप्लाय केलं, म्हणजे आपण लेंथ अकॉर्डिंग टू द लेंथ काय करतोय, आपण स्ट्रेच करतोय. म्हणजे आपण ज्या डिरेक्शनला फोर्स अप्लाय करतोय, ज्या डिरेक्शनला फोर्स अप्लाय करतोय त्या डिरेक्शननी जर लेंथ मध्ये चेंज होत असेल तर त्याला काय म्हणायचं, वी आर कॉलिंग इट ॲज ए लिनियर स्ट्रेन हियर. वी आर कॉलिंग इट ॲज ए लिनियर स्ट्रेन हियर. म्हणजे आता सपोज मी फोर्स ह्या डिरेक्शनला अप्लाय करते, ही जी काय वायर आहे त्याला फोर्स जे आहे त्या ह्या डिरेक्शनला अप्लाय करते, जिथे लेंथ वाढत चालली आहे. लेंथ वाढत चालली म्हणजेच काय, रेडियस कमी होते, म्हणजेच डायमीटर कमी होतोय, त्याला काय म्हणायचं, लिनियर स्ट्रेन. सो द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन, आपण पॉयझन्स रेशो मध्ये फक्त स्ट्रेनचा यूज करतोय, स्ट्रेसचा नाही, बिकॉज स्ट्रेस विल बी द सेम क्वांटिटी हियर. मग आता इथं आपण फक्त स्ट्रेन म्हणतोय. स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आता लिनियर स्ट्रेन घेतलं तर त्याच्यामध्ये लेंथ इन चेंज आहे, लॅटरल म्हटलं तर चेंज इन डायमीटर आहे. म्हणून लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ, आणि लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमीटर. मग आता अलॉंग द फोर्स म्हणजे अलॉंग द डिरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स देयर इज अ चेंज इन लेंथ, वी आर कॉलिंग इट ॲज ए लिनियर स्ट्रेन. म्हणजे तिथं लेंथ वाढत चालली आहे आणि डायमीटर काय होते, कमी होते. सिमिलरली आता ही जी डायमीटर आहे, आता सपोज मी ती वायर काय केली, कॉम्प्रेस केली. कॉम्प्रेस केल्यामुळे काय होते, परपेंडिक्युलर, द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन परपेंडिक्युलर टू द अप्लाइड फोर्स हियर. आता फोर्स कुठला आहे, ह्या डिरेक्शनने आहे, पण त्याची डायमीटर जी आहे ती कशी आहे, त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे परपेंडिक्युलर डायमीटर काय होते, वाढत चालली आणि लेंथ काय होते, कमी होती, त्याला काय म्हणायचं, लॅटरल स्ट्रेन. लक्षात आलं, लिनियर स्ट्रेन म्हणजे along the applied force the length will be increases and diameter will be decreases. आणि lateral strain म्हणजे काय, the ratio of change in dimension to the original dimension by perpendicular to the applied force here, and that is the lateral strain here. मग पॉयझन्स रेशोचा काय फॉर्म्युला आहे, lateral strain to the linear strain here. lateral strain म्हणजे कुठला, perpendicular to the applied force here. मग perpendicular to the applied force म्हणजेच काय, त्याची डायमीटर. मग डायमीटर म्हणजेच काय, चेंज इन डायमीटर किती, स्मॉल डी, आणि ओरिजिनल डायमीटर किती आहे, कॅपिटल डी. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ, चेंज इन लेंथ किती आहे, स्मॉल एल, आणि ओरिजिनल किती आहे, कॅपिटल एल. सो सिग्मा इज इक्वल्स टू डी डॉट एल डिवाइडेड बाय डी डॉट एल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द सिग्मा. And Poisson's ratio should be having the value between the 0 and 1 here. It will be never exceeds above the 1 here. लक्षात ठेवायचं, 1 पेक्षा Poisson's ratio ची व्हॅल्यू कधीही जास्त नसते. आले लक्षात, Poisson's ratio it is the ratio of lateral strain to the linear strain. लिनियर स्ट्रेन म्हणजे along the length, जिथे लेंथ वाढत जाते आणि डायमीटर कमी होते, आणि परपेंडिक्युलर म्हणजे काय, डायमीटर वाढते आणि लेंथ कमी होते. So this is the theory regarding with the Poisson's ratio here. Similarly, this quantity is also not having any unit here because it is not the ratio of the strain. Okay, so today I will stop here.